बारामतीमध्ये झालेल्या विमानाच्या अपघातामध्ये अजितदादांचा मृत्यू झाला. त्यानंतर दररोज वेगवेगळे धक्कादायक देणारे खुलासे आता समोर येऊ लागले आहेत. अशा चर्चा या ठिकाणी लोकांमध्ये आता रंगू लागल्या आहेत की अजितदादा अजून पण जिवंत आहे, त्यांचा मृत्यू हा झालेला नाही. अशा प्रकारच्या चर्चा या ठिकाणी आता लोकांमध्ये सुरू झाल्या आहेत. अजितदादांच्या जवळच्या लोकांनी असं सांगितलं की अपघातामधील जे काही विमान होतं तर त्यामधील जो काळा धूर होता तो एका प्रकारचा धोका होता. अजितदादाचा 100% घात झालाय, अशा प्रकारचं बोलणं आता लोकांमध्ये हे पसरू लागलं आहे. त्यामुळे दादांच्या झालेल्या अपघाताची एक वेगळी कहाणी या ठिकाणी आता समोर येऊ लागली आहे. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे विधान आलं. अजित पवारांची 15 तारखेला आपल्याकडे भाजपची फाईल असल्याचं विधान केलं आणि बरोबर 10 दिवसात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. अजित पवारांसोबत काम केलेल्या अनुभवांनी नेत्यांची अशी विधान या ठिकाणी केली आहेत आणि अपघाताबद्दलचे दावे चर्चेत आहेत. यामुळे फक्त राजकीय नेत्यांच्या प्रक्रियाच नाही तर गावोगावी अनेक ठिकाणी लोकांच्या चर्चामध्ये हा विषय या ठिकाणी आता धरून बसला आहे की अजितदादा अजून जिवंत आहेत, दादांना काही होऊ शकत नाही. ज्या विमानाचा अपघात झाला त्या विमानामध्ये दादा हे नव्हते. अशा प्रकारच्या धक्का देणाऱ्या चर्चा या ठिकाणी लोकांमध्ये आता रंगू लागल्या आहेत. ते आपल्याला पाहायला मिळतंय. गावागावात दर 4 माणसापैकी एक जण म्हणतोय दादा जिवंत आहे. या पाठीमागे मोठं षडयंत्र आहे. दादा 6 महिन्यांनी परत येणार, सगळे तोंडावर पडणार. अजितदादा जिवंत असल्याची थेरी नेत्यांच्या प्रक्रियामधून सुरू झालेली अनमोल मिटकरी या ठिकाणी दादांचे जवळचे आणि अजितदादा वारले त्या ठिकाणी अजितदादा नाहीत असं त्यांनी दावा केला आहे. चुकीची बॉडी या ठिकाणी विमानात आणली. या आक्रोशातून या ठिकाणी सुरू झालेला अपघात झाला होता तेव्हा फ्लॅश झालेल्या 6 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आणि नंतर 5च मृतदेह सापडले. या ठिकाणी वेगळा संशय निर्माण होत आहे. सुरुवातीला सांगण्यात आलं होतं दादांच्या हातातल्या घड्याळावरून दादांची ओळख हे पटवण्यात आली. दादांच्या कुर्त्याच्या कपड्यावरून ओळख पटली. त्यात अजित पवार विमानतळावर या ठिकाणी जाताना आता CCTV फुटेज अजून समोर आलेला नाही. पायलट का अचानक बदलण्यात आला याबद्दल स्पष्टीकरण अजूनसुद्धा देण्यात आलं नाही. म्हणजे पहिल्यांदा या ठिकाणी सांगण्यात आलं होतं अजितदादांची ओळख त्यांच्या हातातील घड्याळावरून पटली. आता ते घड्याळ या ठिकाणी गायब झालं असं सांगण्यात आलं आहे. ज्यावेळी मुंबई विमानतळावरून अजितदादा विमानामध्ये बसले तर CCTV फुटेज अजून पण कोणीच या ठिकाणी मागितल्यानंतर द्यायला तयार नाही. त्यामुळे संशयाला बळ मिळाला आणि लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. अजित पवार अजून तर जिवंत आहे असं प्रत्येकजण या ठिकाणी आता म्हणू लागले. मग खरंच असं असू शकतो का लोकांची जी काही दादाबद्दलची अजून पण जिवंत आहेत, इतका मोठा नेता आणि त्यांचा अपघात कसा काय अचानक होऊ शकतो? जर खरंच दादा परत आले तर नेमकं काय होऊ शकतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर रिपोर्ट तुम्हाला समजावून सांगणार आहे. अजित पवारांच्या मृत्यूभत्वांची शंका या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. त्या 6 जणांच्या मृत्यूची बातमी आणि 5 मृतदेह अचानक सापडणे ज्यामुळे प्रश्न विचारला गेला 6वा माणूस नेमका कुठे गेला. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे 6 जणांचा मृत्यू झाल्यावर आकडा आला तरी कडून तर अजित पवारांचा विमान अपघात झाल्यानंतर मराठी, इंग्रजी आणि हिंदी या माध्यमांमध्ये बातमी आली. DGCAने विमानामध्ये असलेल्या 6 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती दिली. पण आता DGCAने अधिकृतपणे माहिती दिली त्यात मृत्यूचा आकडा हा 5च होता. त्या 5 जणांचं नावही जाहीर केली. मग 6 मृत्यू आकडा कसा काय आला? त्यामुळे संशयाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय. सध्या सोशल मीडियावर अपघातग्रस्त विमानाचे पॅसेंजर मॅनिफेस्ट व्हायला होतंय. त्यामध्ये फ्लाईट अटेंडंट असलेल्या पिंकी माळी यांचं नाव पॅसेंजर लिस्टमध्ये आहे. त्यांच्यासोबत अजित पवार आणि विदीप जाधव याचं नाव आहे. तर क्रू लिस्टमध्ये आता सुमित कपूर आणि शाम्वी पाठक यांचं नाव आहे. म्हणजे विमानात एकूण 5 जण होते. 6चा आकडा आलाय. मीडियामधून जेव्हा विमानात नक्की किती जण होते याबद्दल DGCA आणि इतर संबंधित ऑफिसला विचारणा करण्यात आली तेव्हा अधिकाऱ्याकडून क्रूमध्ये आता या ठिकाणी 3 जण असल्याचं सांगण्यात येत आहे. पॅसेंजर मॅनिफेस्ट मध्ये पॅसेंजर 3 असल्याचे सांगण्यात येत होतं. त्यामुळे DGCAने 6 जणांचा मृत्यू झाला अशा प्रकारे या ठिकाणी बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. आता व्हायरल होत असलेल्या त्या पॅसेंजर मॅनिफेस्टवर काही आकडे दिसायला की
आता C2, C3 आणि B2 हे आकडे प्रिंट केले नाहीत, तर हाताने लिहिलेले आहेत आकडे आहेत ते म्हणजे काउंटचे. आता बोर्डिंग पूर्ण झाली तेव्हा विमानात नेमकं किती लोक होतं समजण्यासाठी आता हे आकडे लिहितात. विमानाचं दार बंद होण्यापूर्वी ही शेवटची प्रोसेस असते. अजित पवार चार्टर्ड विमानाने प्रवास करत होते. चार्टर्ड विमानामध्ये लोड आणि बॅलन्ससाठी क्रू मेंबरला पॅसेंजरमध्ये मोजतात. त्यामुळे पॅसेंजर मॅनिफेस्टमध्ये पिंकी माळी यांचं नाव पॅसेंजर लिस्टमध्ये का दिलंय आणि C2 मध्ये आता दोन्ही कॅप्टनला धरण्यात का आलं. P3 मध्ये अजित पवार आणि विदीप जाधव यांच्यासह पिंकी माळी यांना मोजण्यात का आलं. तर B2 हा त्या ठिकाणी आकडा बॅगेबद्दल आहे. तर 3 क्रू मेंबर्स असण्याची माहिती, 3 प्रवासी असण्याचा P3 आकडा आता समोर आल्यामुळे पिंकी माळींना दोनदा मोजण्यात आलंय की काय असा संशय व्यक्त केला जातो. या ठिकाणी आता बातम्यामधून पसरत आहे विमानात 6 जण होते अशी माहिती देण्यात आली होती. आता माणसं मोजण्यात आली आणि पॅसेंजर मॅनिफेस्टमधील नाव न वाचता फक्त आकडे मोजले होते आणि त्यामुळे ही चूक झाली. पण पॅसेंजर मॅनिफेस्ट या ठिकाणी बोर्डिंगच्या वेळी तयार होणाऱ्या अधिकृत डॉक्युमेंटमध्ये 5वा प्रवाशांची जे नोंद झाल्या 6वा माणूस गेला कुठं याची चर्चांना या ठिकाणी आता उधाणाला पाहायला मिळते. अजित पवार जिवंत असल्याचा थिरीला हवा मिळण्यासाठी आणखीन एक कारण म्हणजे मृतदेहाची ओळख कशी पडली. ह्या प्रश्न अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाल्यानंतरही काही प्रत्यक्षदर्शी लगेच माध्यमाशी बोलताना असा दावा केला आहे की त्यांनी अपघात झाल्यानंतर स्फोट झाला आणि 2 मृतदेह उडून बाहेर पडले तेव्हा हातात असलेल्या घड्याळ आणि गॉगलवरून आम्ही या ठिकाणी ओळखलंय अजित पवार यांचा मृतदेह आहे. त्यानंतर सगळ्यात आधी त्यांना बाहेर काढलं. मृतदेहाचा शिर नीट दिसत नव्हता, पाय फुगलेले होते. आम्ही घरातले ब्लँकेट आणि इतर कपडे देऊन दादांचा मृतदेह त्या गुंडाळला. पण आमदार अमोल कोल्हे आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिटकरी यांनी दावा केलाय की आता अजित पवारांची बॉडी हातातल्या घड्याळावर ओळखता आली नाही. जे घड्याळ आहे तर ते अजितदादांची शेवटची ओळख बनलं. ते घड्याळ नेमकं कुठे गेलंय याबाबत कोणी खुलासा देण्यास अजिबात या ठिकाणी तयार नाही आहे, कारण ते घड्याळ बॉडीच्या हातात नव्हतंच. मिटकऱ्यांनी स्टेटमेंटची चर्चा सध्या सुरू होती. सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांनी बातम्या दिल्या की अजित पवारांचा मृतदेह ओळख घड्याळीमुळे पटली नव्हती. हो, साहजिकच आता अजित पवारांचा मृतदेह कसा ओळखण्यात आला या प्रश्नाचे गूढ वाढलेला संशय यामुळे निर्माण होतोय. अजित पवारांचे जुने सहकारी आणि विद्याप्रतिनिधिताचे संस्थापक आणि सदस्य किरण गुजर हे रनवेवर आणि अजित पवारांचा रिसीव्ह करायला या ठिकाणी थांबले होते. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की स्फोट झाल्यानंतर एक सीट बाहेर पडलं आणि त्या ठिकाणी दुराचे लोट उसळल्यानंतर समोरचा मृतदेह पहिला दिसला. पाहता क्षणी लक्षात आलं की हा मृतदेह दादांचा आहे, कारण इतकी वर्ष त्यांना बघतोय, आपला माणूस लगे ओळखू येतो असं गुजर यांनी स्पष्ट केलंय. त्यांनी घड्याळाचा उल्लेख केला नव्हता किंवा एखाद्या गोष्टीवर मृतदेहाची ओळख पटावी अशी परिस्थिती नसल्याची सूचित केलं. मुळात अपघात निवारक लोक होती त्यामुळे शरीराची आता त्या ठिकाणी ठेवून बघून कोण आहे हे घेणं सहशक्य होतं. त्या वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी दादांच्या मृतदेहाची ओळख ही आता घड्याळीमुळे नाही तर कपड्यावरून पटणाऱ्या आणि त्यांच्या कुर्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या एका विशिष्ट कापडामुळे आणि त्यावर असलेल्या विशिष्ट डिझाईनमुळे मृतदेह अजितदादांचा आहे ही शाश्वती पोलिसांना मिळाली. त्यांना डाव्या तहातवर काही भाग या ठिकाणी घड्याळासारखा दिसून आला होता, पण तो अंगातल्या कुर्त्यासारखा भाग होता, घड्याळाचा नाही असं पोलीस सूत्रांकडून या ठिकाणी सांगण्यात येऊ लागलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार यांच्या कुटुंबियांना मृतदेह सोपवण्याआधी DGCA टेस्ट झाली. DNA टेस्टबद्दल ओळख पटण्याचा हा मृतदेह अजित पवारांचा आहे शिक्कामोर्फत करण्यात आला. अजित पवारांचा मृत्यू झाला त्याच दिवशी आक्रोश करताना अमोल मिटकरनी अजितदादांवारले नाही चुकीची बॉडी आणली, बारामतकरांच्या या काय कळतंय असं, दादा लय हुशार माणूस आहे, आम्हाला नाही सोडून जाणार अशी प्रक्रिया दिली होती. त्यांच्या अंत्यदर्शनाला घेताना प्रक्रिया जोरदार व्हायरल झाली आणि त्यावरून दादांचा मृतदेह झाला आणि मृत्यू जो झाला आहे तो नाही असं म्हणत आहेत. मृतदेह दुसऱ्याचा होता अशी थेट पुढे या ठिकाणी आली होती. मिटकरींनी अजित पवारांच्या मृत्यूचा प्रचंड धक्का बसला आहे. त्यामुळे घरातल्या माणसासोबत असं काही घडल्यामुळे जी स्वाभाविक प्रक्रिया आहे तशीच मिटकरींसोबत या ठिकाणी स्वाभाविक आक्रोश करताना प्रक्रियेपुढे दिसत आली. आणि त्यानंतर त्यांनी अपघाताबद्दल अनेक प्रश्न विचारले, पण ते हा अपघात नसून घातपात आहे हा संशय व्यक्त करणार होते.
अजूनही हा अपघात त्या ठिकाणी नाहीच झाला तर हा घातपात झाला आहे अशी चौकशी करण्याबद्दल मिटकरी ठाम आहेत. अगदी बुधवारी अजित पवारांच्या अस्थि विसर्जनाच्या दिवशी कार्यक्रमात ते सहभागी झाले तेव्हा त्यांनी हा अपघात कसा होऊ शकतो त्याची चौकशी करण्यामागची पुन्हा केली. त्यामुळे चुकीची बॉडी असण्याची प्रतिक्रिया भावनिक असल्यानी त्यांचं उत्तर दिल्याचं सांगण्यात आलंय. पण हा अर्थातच घातपाताचा संशय मात्र मिटकरींनी व्यक्त केला आहे. अजित पवार अपघातग्रस्त विमानात त्या ठिकाणी बसले होते. त्यांचा दृश्यपात आता समोर आलेला आहे. त्यामुळे पुरावा आमदार अमोल मिटकरी यांनी आता मागणी केली आहे. DGCA ब्लॅक बॉक्सच्या सत्य पडताळणी त्या ठिकाणी अहवाल येण्याच्या अगोदर आदरणीय अजितदादांचे दिनांक 28 जानेवारी 2026 मुंबई विमानतळावरील मुख्य प्रवेशद्वारावरील ते विमान बसेपर्यंत सर्व व्हिडिओ शूटिंग व CCTV फुटेज तात्काळ अधिकृतरित्या या ठिकाणी प्रसिद्ध करावे. त्यांच्या मागणीची आधार घेऊन अजित पवार यांच्या मुंबईच्या बंगल्याबाहेरून पडण्याचा, विमानतळावर पोहोचण्याचे किंवा प्लेनमध्ये बसतानाचे CCTV फुटेज पब्लिक करण्यात यावे अशी मागणी या ठिकाणी आता केलेली आहे. पण मुळात असे CCTV फुटेज पब्लिक करण्यात अडचणी असतात. त्या सिक्युरिटी प्रोटोकॉलच्या विमानतळ असलेले चार्टर्ड फ्लाईटमध्ये आता बोर्ड होण्याच्या तिथल्या सिक्युरिटी प्रोसेसची जागा असते आणि अजित पवारांच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या निवस्थान असेल इतक्या CCTV फुटेज पब्लिक झालं तरी ते खूप जास्त सिक्युरिटी पोझिशन आहे. ते म्हणजे इथले CCTV कॅमेरे नक्की कसे त्या ठिकाणी प्लेस करण्यात आले आहेत या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आता समोर येऊ शकतात. त्यामुळे पुढे जाऊन सिक्युरिटी ब्रीच होण्याचा जे धोका आहे तो वाढू शकतो. मग याचा अर्थ फुटेज पुढे येऊ शकत नाही का? तर असं नाही, या ठिकाणी येऊ शकतं. पण तपास यंत्रणा समोर 30 दिवसांसाठी ब्युरो ऑफ आता सिव्हिल या ठिकाणी सिक्युरिटी विमानतळावर CCTV फुटेज रिटर्न करतं का? जर कुठल्या तपास यंत्रणांची मागणी केली तर त्यांना ते पुरवलं जातं का? पण पॅसेंजरची प्रायव्हसी आणि सिक्युरिटी प्रोटोकॉलमुळे ते पब्लिक केलं जात नाही. सोबतच अजित पवारांचं घरसुद्धा VIP झोनमध्ये आता असल्याचं तिथलं CCTV फुटेज तपासणी यंत्रणांना दिली जातं. त्यामुळे हे CCTV फुटेज अद्याप पब्लिक केलं नाही. त्यामुळेच आता सत्य माहिती जी आहे ती पुढील त्या ठिकाणी 2 ते 3 महिन्यानंतरमध्ये येणार आहे. कारण या ठिकाणी जो ब्लॅक बॉक्स आहे तर तो या ठिकाणी तपासायला 2 ते 3 महिने लागतील असे या ठिकाणी सूत्रांच्या माध्यमातून सांगण्यात आले. मग अजितदादा पवार अजून जिवंत आहेत का असा दावा जातोय. कारण असं आहे की पहिले सांगण्यात आलं होतं की 6 मृतदेह त्या ठिकाणी विमानामध्ये सापडले. आता अशी बातमी येत आहे की त्यानंतर एक मृतदेह कुठेतरी गेला आहे, 5 सापडले. यामुळे आता अजित पवार यांचे जिवंत आहे की ते पूर्णपणे मृत्युमुखी गेले आहेत हे संशय व्यक्त केला आहे. लोकांना येतोय ही जी सांगितलेली माहिती आहे तर या ठिकाणी संशय व्यक्त केलेल्या आधारितच तसेच या ठिकाणी सूत्रामार्फत सांगितलेले आहे. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहायचे असतील तर ASM मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.